अहिल्यानगर जिल्हा इतिहास, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व भाग 2. अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम मध्य भागात वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेकडील भागात हा जिल्हा पसरलेला असून तो डेक्कन पठाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. उत्तरेकडे नाशिक जिल्हा आहे, तर पूर्वेकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद व बीड हे 2 जिल्हे आहेत. तर आपण दक्षिणेचा विचार केला तर दक्षिण दिशेला सोलापूर जिल्हा आहे. अहिल्यानगरच्या पश्चिम दिशेला पुणे जिल्हा ही या जिल्ह्याची भौगोलिक रचना आहे. अहिल्यानगरला ऐतिहासिक काळात व्यापारी, लष्करी आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बनवते. सोलापूर व औरंगाबादच्या दरम्यान वसलेला अहिल्यानगर म्हणजे जुने अहमदनगर जिल्हा मुघल काळात महत्त्वाचे केंद्र बनलेले होते. निजामशाहीच्या सामर्थ्यामुळे अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर मुघलांसाठी मोठे आव्हान ठरले होते. अकबर राजाच्या काळात मुघलांनी या किल्ल्यावर आणि शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. अहमदनगर हा जिल्हा किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथे सर्व सल्तनतीने आपले स्थापत्य मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. तसेच निजामशाहीने सातत्याने प्रयत्न केले होते या जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याचे. या काळात चांद बीबीने मुघल सैन्याचा कठोर प्रतिकार केला. तिच्या प्रयत्नांमुळे अहमदनगर शहर आजचे अहिल्यानगर आणि किल्ला काही काळ स्वतंत्र राहिला. चांद बीबीच्या मृत्यूनंतर निजामशाही कमजोर झाली. मात्र तिच्या धैर्यामुळे अहमदनगरचे नाव इतिहासात अमर झाले. औरंगजेबाच्या काळात दख्खन हे मुघल साम्राज्याचे मुख्य केंद्र बनले होते. अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर हा किल्ला या काळात केवळ लष्करी ठिकाण न राहता प्रशासनाचे केंद्र देखील बनला होता. औरंगजेबाने येथे दीर्घकालीन मोहिमा चालवल्या होत्या आणि मराठ्यांविरोधात रणनीती राबवली होती. या काळात अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर किल्ला मुघलांच्या युद्धनीतीचा मुख्य आधार ठरला होता. अहमदनगर किल्ला हा जिल्ह्याच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा किल्ला मजबूत तटबंदी, खोल खंदक आणि अभेद्य संरचनेसह बांधण्यात आला होता. म्हणजे हा किल्ला कोणत्याही शत्रूला सर करणे खूप कठीण होता. या किल्ल्याची संरचना इतकी मजबूत होती की शत्रूंसाठी हा किल्ला सर करणे म्हणजे नामुश्किलच होतं. मुघल काळात या किल्ल्यात राजकीय कैदखाना होते. स्वातंत्र्य चळवळीत अनेक नेत्यांना येथे नजरकैद ठेवण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात
डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ सर्वात मोठा आणि या ग्रंथामध्ये पूर्वकालीन सर्व माहिती संकलित केलेली आहे. त्यामुळे अहमदनगर किल्ला हा युद्धाच्या, प्रतिकाराचा आणि विचारांचा साक्षीदार ठरला. शस्त्र 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा उदय झाला. निजामशाही व मुघल सत्तेतून स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी मराठ्यांनी अहिल्यानगर म्हणजे जुने अहमदनगर जिल्ह्यात लष्करी हालचाली सुरू केल्या होत्या. किल्ल्यावर स्वराज्याचा कब्जा मिळवला होता आणि मिळवणे हे त्यांचे महत्वाचे उद्दिष्ट झाले होते. अहमदनगर जिल्ह्याचा म्हणजे आजच्या अहिल्यानगर या जिल्ह्याचा भूप्रदेश लष्करी रणनीतीस अनुकूल असल्यामुळे मराठा लष्कराला येथे सहज हालचाल करता आली. अहमदनगर जिल्हा किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील किल्ल्यांमध्ये हरिश्चंद्रगड, भंडारदरा परिसरातील दुर्ग आणि माळशेज परिसरातील किल्ले प्रमुख आहेत. अहमदनगर जिल्हा हा किल्ल्यांचा प्रदेश आहे, नद्यांचा प्रदेश आहे, भरपूर भूभाग असलेला प्रदेश आहे. अहमदनगर जिल्ह्याला लाभलेल्या नद्या हा इथला प्रगतीचे कारण आहे. अहमदनगर जिल्हा हा शेतीचा जिल्हा सुद्धा म्हणू शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते, तर प्रशासकीय केंद्रे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्वाची भूमिका बजावत होते. मराठा काळात गावकूस, पाटील, कुळकर्णी अशी प्रशासनाची रचना अस्तित्वात आलेली होती. महसूल प्रणाली, गावकऱ्यांचे जीवन, नियमन व शासन व्यवस्थेतून ग्रामीण समाजाची घडी अधिक मजबूत झाली होती. पेशवाई काळातही अहमदनगर जिल्हा किंवा अहिल्यानगर जिल्हा हा मराठा साम्राज्याचा महत्वाचा भाग होता. महसूल व्यवस्थेचा विस्तार, शेती आणि व्यापाराला चालना दिली. गावकऱ्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग दिसून आला होता. मुघल आणि मराठा संघर्षामुळे लढाऊ समाज हा इथे निर्माण झाला होता.